पॅन कार्ड हे आत्ताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। कर्ज काढण्यापासून तर इतर सर्व गोष्टींसाठी पॅन कार्ड लागतो। पण तुमच्या पॅन कार्डवरती इतर कोणी कर्ज घेतलं असेल ते नेमकं कसं ओळखायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट ABP माझावर। भारतात प्रत्येकाकडे पॅन कार्ड आहे, त्याशिवाय तुम्ही पैशांची संबंधित कोणतेही कामं करू शकत नाही। हे कार्ड तुमच्या पगार आणि पेन्शनच्या संबंधित कामामध्ये देखील वापरले जाते। आज पॅन कार्ड हे आधार कार्ड इतकेच महत्त्वाचे बनले आहे, म्हणून हे कागदपत्र सुरक्षित ठेवणं महत्त्वाचे आहे। तुम्हाला जर असा संशय असेल की तुमचे पॅन कार्ड कोणीतरी कर्जासाठी वापरतोय तर तुम्ही ते सहजपणे शोधू शकता, कारण भविष्यात तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचे घेतलेले कर्ज देखील फेडावे लागू शकते। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम, पैसा बाजार यासारख्या इतर विश्वसनीय फिनटेक ॲपवरती जावं लागेल। यापैकी कोणतेही एक ॲप उघडा आणि कर्ज, क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट रिपोर्ट या विभागात जा। येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP येथे टाका। आता तुम्हाला इथे पॅन नंबर भरायचा आहे आणि चेक सिबिल स्कोअर यावरती क्लिक करा। तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो इथे भरा। शेवटी तुम्हाला स्क्रीनवरती सिबिल स्कोअर दिसेल। यासह कर्ज विभागात जाऊन तुम्ही तुमच्या नावावरती किती कर्ज घेतले आहे हे देखील तपासू शकता। जर तुमच्या पॅन कार्डवरती कोणी कर्ज घेतलं असेल तर तुम्ही त्या फायनान्स कंपनीला भेट द्या आणि याची तक्रार करा। यासोबत तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सायबर विभागाला देखील याची तक्रार नोंदवू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।